रसिक श्रोते हो नमस्कार. श्री कृष्णकांत कुलकर्णी शौतेकर लिखित घात्या ग्रामीण कथेचे अभिवाचन सादर करीत आहोत. ऐकूया कथेचा 6वा भाग. तांबडं फुटलं. सकाळ झाली. ओढ्याकाठच्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट चालू झाला. पालाच्या अंगणात पाखरांच्या एरझऱ्या चालू झाल्या. बाया बापड्यांनी रामपाऱ्यातली कामधामं आटोपली. म्हातारीची कोणी झोपमोड केली नाही, पण 4-2 कळत्या पोरांच्या गलक्यानं चतुरा खाडकन उठून बसली. पांडुरंगाकडे तोंड करून तिने नमस्कार केला. तसा पोरांचा गिल्ला तिच्याकडे सरकला. त्यातल्या मगदुऱ्यानं विचारलं, तुला ही पाखरं काय बोलत्यात ती कळतं का गं? तशी सुस्कारा सोडत ती म्हणाली, अरे माझा जन्म पारद्याचा, मला नाहीतर काय गाढवाला कळणार होय? कुंचं पाखरू काय म्हणतंय आपसूक सांगती बघ मी. तसा लाकुळ्या म्हणाला, सांग की ग मग हे पाखरू कोणचं आणि काय म्हणतंय ते. तसं ती म्हणाली, अरे तो पावस्या ओरडताना दुपारच्या मोहरं पाऊस येईल म्हणतंय. अगं पर दुपारच्या मोहरं कसं? अरे आज उगवतीला सुरव्या कसा शेंद्रावणी उगवला बघ. असा सूर्या उगवला की तिसरा पारा पाऊस ठेवल्यावणी येतो बघ. त्याच्यावरनं म्या म्हणलं, तुम्ही समधी पारद्यांची लेकरं, तुम्हासनी बी हे काळ्या पाहिजे बघ. पर ही बाकीची पाखरं काय म्हणते ती? बसा समधी खाली. अरे माणसावानीच असतंय पाखरांचं जनावरांचं बघ. त्यासनी बोलाया येत नसलं पर नरड्यातनं आवाज काढते ती बघ समधी. का तर ते त्यांच्या भाऊबंदाला सांगत असतात, हिथं माझं खाणं हाय, दुसऱ्या कोणी हाकडं येऊ नका, नाहीतर लई मोठं भांडण होईल, असं काही बाई बोलतात ती. वळकावं लागतं बघ त्यांच्या हुरद्यातलं समद. एकदा का एखादा माणूस चांगला आहे हे त्यासनी कळलं की अंगाखांद्यावर खेळत्यात बघ पाखरं. पर तुमच्या जातीत सारखं हातात गलुलं ते बघितलं की समधी लांब पसार होत्यात झाडाझुडपात. ए बरी कुठा पोरानो, काय लावली पाखरांची कथा रामाधर्माच्या पारी. मला समद उरकून शान म्हारतीरायाला गारानं गायला जायचं. कालचा दिस वैऱ्यावर सुद्धा येऊन र बाबा. म्हातारी उठली, आवराआवर केली, अनाचाराने कनवटीला घेतले, तशी ती वाट चालू लागली. पाचुंद्याचं झाड मागं पडलं, मसोबा मागे पडला, खिळा आला, पुढं रुमनबा कोसरला. बाराणा लागला तसा तिच्या अंगावर सरकन काटा आला. तिला मागचा प्रसंग आठवला. केरुणाना पारद्यामागं भिंतीसारखा उभा राहिला, नाहीतर पारद्यांची गावापुढं काही धडगत नव्हती. विचाराच्या तंद्रीतच तिनं वरलवाडा मागे टाकला. गावकस ओलांडला. वडराची 4 घरं मागे पडली. माळ्याचा वाडा सरला. सोनाराची ठॉकठॉक ऐकू येऊ लागली. हातातलं काम चालू असतानाच म्हाताऱ्या सावळाराम सोनारानं करड्या नजरेनं तिच्याकडं बघितलं. तशी ती चपापली. तिनं डोईवरचा पदर पार पुढंपर्यंत ओढला. विचाराच्या तंद्रीतनं ती जागी झाली आणि मारुती पुढं केव्हा येऊन उभी राहिली हे तिचं तिला समजलं नाही. मारुतीरायाची प्रसन्न मूर्ती समोर दिसताच हात आपसुकच जोडले गेले. डोळ्याला 2 धारा लागल्या. जीवाशिवाची भेट झाली. जणू तिच्या मनाचं आणि तिच्या म्हारतीरायाचं बोलणं चालू झालं. वरचेवर ओठ थरथरू लागले. हाताला कापरं भरल्यागत झालं. सारा देह जीवनाची परवड देवासमोर मुकेपणानं मांडत होता. जुन्या बांधणीचं माळवदी देऊळ. एक माणूस वाकून जाईल एवढा लहान दरवाजा. दोन्ही बाजूला 2 तेलानं निथळणारे लामण दिवे. त्यांच्या तांबड्या पिवळ्या उजेडात नाहून निघणारी घडीव कोरीव अशी आशीर्वाद देणारी समर्थकालीन भारदस्त जागृत अशी मारुतीची मूर्ती. बाकी गर्भागारात भरून राहिलेला काळोख. चतुराच्या मनानं हे सारं क्षणार्धात टिपलं. पूजेमुळे प्रसन्न वाटणारी मूर्ती तिनं मनोमन मनात साठवली. पुन्हा एकदा कोपरापासून हात जोडले. ती गुडघ्यावर टेकली आणि मस्तक जमिनीवर टेकवलं. ती म्हणाली, म्हारतीराया,
बाबा तू शिवाराचा मालक, तुझ्या शिवारात मी लेकराबाळासहित आले. तवा राखण कर आमचं तू, आगळी गल्ली तर दंड कर. पर सुकान जगू दे तुझ्या राज्यात हनुमंता. असं मागणं मागती ना मागती तोच ठाणकन घंटा वाजली. तशी ती भानावर आली. तिचा तादात्म्य भाव लोपला. ती अजून पलीकडे सरकली. बघती तर काय, शंकरनाना 4 पाहुण्यांसहित दर्शन घेत होते. पाहुणे मान देशातले दिसत होते. अंगावर सोननानं भरपेट दिसत होतं. पुणेरी वाहना जोतेच्या लांब खाली दिसत होत्या. तलम कपडे आणि डोईला जरीचे रुमाल दिसत होते. तिच्या भिरभिरत्या नजरेला हे क्षणार्धात दिसलं. तसाच पार लांब दगडावर बसलेला पाहुण्यांबरोबर आलेला धोंड्या रामोशी दिसला. तिनं तो ओळखला. तसे पाहुणे मान देशातल्या कोणत्या गावचे आहेत हे कळायला तिला वेळ लागला नाही. मांगोल्याजवळच्या कोटेवाडीचे पाहुणे आहेत हे तिनं मनाशी ताडले. त्यांच्याच मळ्यातला तो मोठा जागृत नरसोबा तिला स्मरला. पण चंद्रभागेला पूर आला असताना हे कशापायी इकडं आलं असतेली असं तिच्या मनाला कोडं पडलं. इतक्यात दर्शन प्रदक्षिणा आटोपून शंकरनाना बाहेर आले आणि पाहुण्यांना म्हणाले, गोपाळराव, ही आमची खोकली आई बरं का. थोडा कुठं खोकला आला की इथं यावं, मारुतीला नमस्कार करावा, एक नारळ फोडावा, आणलेला गोळ्या खोकलाईच्या तोंडाला चिकटवावा आणि खुशाल खावा. खोकला आपसूक गायब. यावर सगळेच मनमुराद हसले. तसं शंकरनानांचं लक्ष चतुराकडे गेलं. ते म्हणाले, अगं चतुरा, तू इकडे कुठं? मारुतीरायाला आली खाली बघत चतुराने उत्तर दिले. बरं, आलीच आहेस तर घरी जा, काकींची गाठ घेऊन जा. होईजी, चतुरा नम्रतेने म्हणाली. शंकरनाना आणि त्यांचे माणदेशी पाहुणे खाड खाड आवाज करत निघून गेले. शंकरनानांचे पाहुणे येणार म्हणून लखोबा गुरव आधीच देवळात आला होता. आण्या 2 आण्याचा गूळ, तेल, मीठ 1 आणा तिनं गुरवाकडं दिलं. रस्त्यावरच साष्टांग दंडवत घातला. तशी मागे फिरली. मारुतीच्या दर्शनानं तिच्या मनावर आलेलं मळब निघून गेलं. तिचं मन प्रसन्न झालं. तिला जरा हुशारी आल्यासारखी झाली. क्षणार्धात ती तरतरीत झाली. तशी ती धोंड्या रामोशाकडे गेली. तसा धोंड्या रामोशी म्हणाला, अगं इकडं कुठं चतुरा? तसं डोईवरचा पदर सावरीत ती म्हणाली, आलोय पोटा मागं बाबा. आमची गावं पारध्याची जात. आज हिदं तर उद्या तिथं. पोटासाठी कोणचा तरी गाव धरून गाव शेजारला राहायचं बघ. तसा रामोशी बर म्हणाला. त्यावर चतुरा काकुळतीला आल्यासारखी त्याला म्हणाली, माझा सांगावा दिशील का माझ्या लेकीला पार्वतीला? तसा तो उत्तरला, होय होय दिन की. आमच्या कोटेवाडीकडं तुझी लेक आली, दिसली की दिन. दिसल्यावर दीर बाबा. तिला सांग तुझ्या मायला तुझी लय सई येते ग म्हणावं. लय तुले बघावं वाटतंय ग. 5-4 वर्ष झाली कसली मायलेकीची गाठभेट नाही बघ. असं बोलत बोलत ते बामण आळीत पोहोचले. लेकीच्या आठवणीनं चतुराचा कंठ दाटून आला. डोळे पाण्याने डबडबलय. मनात आलेल्या आठवणींना अश्रूंनी वाट मोकळी करून दिली. शंकरनानांचा वाडा दिसताच तिनं पाण्यानं डबडबलेले डोळे पदरानं टिपले. वाडा कसा सणावाराला सजवतात तसा सजला होता. आत बाहेर माणसांची लगबग चालू होती. लाल भडक पागोटं, त्याचा हातभर समला सोडलेला केरुनानासुद्धा कारभाऱ्यासारखा आत बाहेर करत होता. हवं नको बघत होता. अंगात नवी कोरं, बाराबंदी, मांजरपाटाचे नवं कोरं धोतर असा रुबाबदार कुलवाड्याच्या वेशात तो दिसत होता. गावातले वरच्या आळीचे 4 प्रतिष्ठित पाटीलही आलेले दिसत होते. शंकरनानाचं जसं कुणाचं वाकडं नव्हतं तसा त्यांचा दराराही होता.
एक प्रकारचा दबदबा होता, आदरयुक्त धाक होता. बामणानं जर एक काळी रेघ मारली तर इकडचं तिकडं होईल असं लोक खाजगीत बोलत. प्रसंगी पदरमोड करून अन्यायाविरुद्ध उभं राहून गरिबांना न्याय मिळवून देणं हे जणू शंकरनानांच्या जीवनाचं व्रत होतं. त्यामुळे गावातला गोरगरीब त्यांच्या आधारानं निश्चिंत होता, तर अन्याय करू पाहणारे त्यांना टरकून होते. त्यानं गावगाडा कसा चाकोरीत चालला होता. चंद्रभागा रागावल्यासारखी दुतडी भरून वाहत होती. पुरानं पंचकृषीत थैमान घातलं होतं. तरी पाहुणे मांगोल्याहून आगगाडीने आले होते. नदीच्या अलीकडे नानांनी झुली घातलेल्या बैलांची बैलगाडी तयार ठेवली होती. घुंगुरमाळा घातलेली बैल घोड्यासारख्या टापांचा आवाज करीतच गावात शिरली होती. रंगीत राघोबाच्या लिंबाच्या गर्द सावलीत रवंत करत बसली होती. चतुरा झपाट्यानं आली. येताना खालच्या नजरेनं जे दिसलं ते तिच्या नजरेनं टिपलं. पर काय असल आज तिच्या भाबड्या मनाला प्रश्न पडला. ती सोप्यात आली तशी तिनं अदबीनं अव काकी म्हणून हाक दिली. काकी पाठीमागे शिरधाब्यात होत्या. नऊवारी काष्टाघोळ, अंगभर दागिने, नाकात नथ, कपाळावर रुपया एवढं लावलेलं ठसठशीत कणीदार कुंकू. अगदी धावून आलेल्या लक्ष्मीसारख्या दिसणाऱ्या लक्ष्मी काकी आले आले म्हणत पटकन ओसरीवर आल्या अन म्हणाल्या, अगं बाई चतुरा तू होय, बरं झालं बाई वेळेला धावून आलीस. तशी सावरून उभी राहत चतुरा म्हणाली, का व काकी? तशा त्या घाईने उत्तरल्या, अगं आज आमच्या मैनाला बघायला पाहुणे आलेत. लांब मानदेशातनं आजच साखरपुडा करायचं म्हणतात. मोठं थोरलं श्रीमंत घर मिळालंय बघ तिला. पोरीनं नशीब काढलं म्हणायचं. बघ बाई बाहेरचं सगळं. तसा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहू लागला. होय होय, झाडलोट भाडिंकोंडी समद बघती मी. तुम्ही काय सुधी काळजी करू नका बघा. मानदेशातून आलेले पाहुणे आल्या वाटेने निघून गेले. पावसाळा सरला. पेरलेली पिकं ताशी लागली. जोंधळा, हरभरा, जवस, करडी वाऱ्यावर डोलू लागले. जणू धरित्रीनं हिरवा शालू नेसून अनब्रह्मणाची पूजा मांडली. मैना अक्काच्या लग्नाच्या कामाधामाने वाडा गजबजून गेला. एकटीच कुरवली म्हणून मिरवणाऱ्या कमल अक्काची धांदल उडू लागली. घरात इनमिन 5 माणसं. पण लक्ष्मी काकीने गाव जोडला होता. चावडीमागची यमुना, चावडीपुढची कोंडा, वरच्या आळीची कमळा, वरलवाड्यातली नानी हरलीन अशा एक ना अनेक बायका त्यांनी लाघवी स्वभावानं जोडल्या होत्या. लग्नाचं काम असं हसत खेळत 4 हातांनी पार पडत होतं. निवडणं, टिपणं, घोळणं, पाखडणं असे पडेल ते काम प्रत्येकजण आनंदाने करू लागला. चतुराही रोज वाड्यावर येऊ लागली. या सगळ्या जणींबरोबर आनंदाने दिवस जाऊ लागले. लगीनघाईत दिवस उगवतो कधी आणि मावळतो कधी हे तिचं तिलाच कळेना. आतापर्यंत आलेल्या संकटांनी तिचं मन करपून गेलं होतं. आता कुठं या प्रसंगानं मनावर फुंकर घातल्यासारखं झालं. ब्राह्मणाघरच्या लग्नानं का होईना चतुराला दुःखाचा जरा विसर पडला. रोज जाताना शेरमापटं धान्य, भरगतचं ताट वाढवून लक्ष्मी काकी चतुराला द्यायच्या. त्यांचा हात मोठा होता. दारात येणाऱ्या मागतकऱ्याला सुपानं धान्य घालायच्या. सावलीला बसलेल्या मागतकऱ्याला वेळ प्रसंगी चूल पेटवून गरम गरम भाकरी खाऊ घालायच्या. मागतकरी तोंड भरून आशीर्वाद देत निघून जायचा. चतुराबरोबर बोलता बोलता लक्ष्मी काकींचा कंठ दाटून यायचा. माझं भाग्य थोर. सासू सासऱ्यांची श्रीमंती आम्हाला अजून तरी पुरली बघ. केशव काका, अन्नपूर्णा काकी, नानाजी काका, भागीरथी आजीच्या आठवणींनी डोळे पाणवायचे. पदरानं डोळे टिपत पुन्हा नव्या जोमानं त्या कामाला लागत. जमलेल्या गोतावळ्यानं त्यांना माहेरची आठवण येत नसे. जड कामं हलकी वाटू लागत.
बघता बघता थंडीचा काहूर चालू झाला. जोंधळ्यांच्या वाढीसाठी रात्र मोठी झाली. थंडीच्या कडाक्यानं लोक उन्हाला बसायला चटावले. शाळू दिवस बघता बघता निघून जाई. मरती रात्र बघता बघता गडद होई. जोंधळे फुलोऱ्यात आले. हरभऱ्याला फुलं आली. भाजी खुडायची बायकांची एकच धांदल उठली. करड्यात दाना भरू लागला. जवसाची निळी फुलं झडू लागली. चतुराला जाता येता पिकांचा उग्र दर्प जाणवू लागला. शिवाराची श्रीमंती नजरेत भरू लागली. जागोजाग उभी केलेली बुजगावणी लक्ष वेधून घेऊ लागली. तशातच एक नवं पारध्याचं पाल बामणाच्या पावात हेळाच्या ओढ्याकाठी उतरलं. जरा लांब फराकात उतरलं. त्याचा जांभळ्या रंगाच्या निशाण्यामुळे पाहुणं पाल आलंय हे लांबनच कळत होतं. गावातल्या लगीन घाईत आलेलं हे नवं पाल चतुराच्या नजरेला पडलं. आता आणि काय हे मोहरं म्हणून तिचं मन चरकलं. पण कामाच्या धांदलीत तिला उसंतीनं पारध्यांशी काही बोलणं होईना. कामाच्या नेटानं तिचा गावातला मुक्काम वाढू लागला. क्वचितच पालावर राहणं होऊ लागलं. राहणं पडलंच तर पालावरचा निम्म्या रात्रीपर्यंतचा गोंधळ आरडाओरडा कानावर पडू लागला. असल घर परपंचातलं काही म्हणून तिनं ते कानाडतं टाकलं होतं. पण एके दिवशी पाहुणपाल इथं येण्याचं आणि रात्रीच्या आरडाओरडीचं वेगळंच गणित कानावर पडलं. पुन्हा अजून मोकळ्या आभाळात ढग दाटल्यासारखं झालं. कामाच्या धांदीतनं सवड काढून तिनं 4 चांगल्या गोष्टी पाहुण्याला सांगितल्या. पण परिस्थितीत फरक काय पडत नव्हता. वरचेवर त्यात वाढच होत होती. जरा सवड काढून या नव्या प्रश्नाचा निपटारा करावा तर तिला थांबून जमत नव्हतं. असेच दिवस जात होते. सटपाटमोरी झाली. पुढं संक्रांत आली. जागोजागी पाखरं राखण्यासाठी तिकाटणी उभारली. शेतकऱ्यांचे पाखरांसाठीचे हाकारे जोरजोरात ऐकू येऊ लागले. गोफण, गुंडे, जोरकस चालू झाले. पाखरांचे थवेच्या थवे भरल्या पिकावर पडू लागले. रानारानात आकट्या पडल्या. सकाळ, दुपार, संध्याकाळ लोक कोवळा हुरडा खाऊ लागले. भाजी भाकरीचा क्षणकाल विसर पडला. धुपलेला विस्तू पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रज्वलित होऊ लागला. हरभऱ्याचा निंबूर तोंडाला वेगळीच चव देऊ लागला. तोंडी लावायला पातरची भाजी डाव्या उजव्या हाताला मिळू लागली. अवघा निसर्ग जणू आनंदात न्हावू निघू लागला. केरुनाना आणि त्याच्या घरादाराची कामाधामाची धांदल उडाली. 4 ठिकाणी पसरलेल्या पिकांसाठी 2 हात अपुरे पडू लागले. निसर्गाचा जणू सण उत्सव चालू झाला. पालावरचे पारधी पारधिनी नानाच्या मदतीला धावले. धाकटी संक्रांत पार केली तसे काढणीचे वेध लागले. चतुराला रोमनबाकातल्या पायवाटेने येता जाता भलकरी ऐकू येऊ लागले. जणू सुगी सुरू झाल्याचा बिगुल वाजला. रान शिवारातनं ज्वारीची काढणी सुरू झाली. काळ्या मातीत जन्मलेला जोंधळा काळ्या मातीत आडवा झाला. आधीच परतलेला जोंधळा उन्हाने पारकोळ व्हायला लागला. वाळूत रेषा कुत्र्याला ताव चढावा तशी उन्हं जोर करू लागली. भल्या पहाटेचं करडीचा काटा शेसमलेला असतो म्हणून हाताला पोतडी बांधून कुणी करड्याचे पेटे घालत असत. तर चढत्या उन्हात हरभऱ्याच्या तोरंब्या कटकन मोडतात म्हणून हरभऱ्याचे कडपं कुणी येरवाळीच घालू लागले. जवसाची निळी फुलं झडली. तसं जवस परतलं. जवसाच्या पेंढ्या बांधून ते खळ्यात येऊन पडलं. कुठे खपल्याच्या पेंढ्या कातरलेल्या आवाज येऊ लागला. नवनिर्मितीच्या दर्पाने जणू निसर्ग भारावला होता. पालावरच्या पारध्यांना आणि पारधिनींना हाताला काम मिळालं. जाणत्या पोरांच्या जीवावर नेंती सोपवून पारधिनी कामं गाठत. पातेल्यानं भरल्या वांग्याची भाजी दुपारच्या जेवणाला येऊ लागली. पाटीभर तेलच्या त्याच्या जोडीला येऊ लागल्या. जणू परमेश्वराच्या दारात माणसांची अंगत पंगत बसली. कष्टानं दमलेले हात दुपारच्या जेवणावर तुटून पडू लागले.
मिळेल तिथं जेवल्यावर लोक सावलीला हाताचं उसं करून लवंडू लागले. झालेल्या कष्टानं रानातली ढेकळं त्यांना टोचेनाशी झाली. धरतीची लेकरं जणू तिच्याच कुशीत विसावली. झाडं मूळचीच मायाळू. स्वतः ऊन सोसून त्यांनी धरतीच्या लेकरांना गर्द सावली दिली. वारा चवऱ्या ढाळू लागला. तिसऱ्या प्रहरी पुन्हा कामाची धांदल उडे. तिन्ही सांजा होईपर्यंत लोक अविरत कष्ट करीत. माणसाच्या हाती असलेल्या श्रमाची श्रीमंती शिवार भरून दिसे. आकाडानं यंदा आकाडी आबाद केली होती. सगळीकडे कसं आबादानी झाली होती. परमेश्वरानं यंदा गावाच्या पदरात सुपानं धान्य घातलं होतं. जणू घेणाऱ्याची झोळी फाटून जावी इतकं भरभरून दिलं होतं. चतुरा येता जाता ही शिवाराची श्रीमंती पाहत होती, तर शंकर नानांच्या वाड्यातील संस्काराची श्रीमंतीही अनुभवत होती. रानातली आणि वाड्यातली शुभवेळ एकाच वेळी आली होती. हे सगळं बघून चतुराचं काळीज वरचेवर भरून येत होतं. ती पारधी नसून मनाने वरचेवर श्रीमंत होत होती. सुरुवातीच्या वाईट दिवसांचा तिला विसर पडला होता. भलरी दादाच्या हलकाऱ्यांनी तिचं मन तृप्त होत होतं. तिचा कामाचा शिनवटा हे सगळं बघून ऐकून कुठल्या कुठे पळून जात होता. पारध्यांना या गावानं पोटापाण्याला भरपेट दिलं होतं. आता तर ते माप ओसंडून वाहणार होतं. बळीराजा जणू आनंदानं नाचत होता. कामकऱ्यांना तो पशामुठीनं देण्याऐवजी सुपानं देत होता. कष्टकऱ्यांचा, कामकऱ्यांचा, मागतकऱ्यांचा सुखाचा काळ आला होता. असा विचार करत करत एव्हाना चतुरा पालासमोर येऊन थबकली. तिचं लक्ष पुन्हा लांब फराकत फडकत असलेल्या जांभळ्या निशाणाकडे गेलं. रात्रीचा गोंधळ अन पाहुण्याचं हे नवं पाल यानं तिच्या मनात एक वेगळाच खरखरा आला. इतका वेळ आनंदलेलं मन क्षणार्धात कोमेजलं. पर ह्या पाहुण्याला आमचा ठाव ठिकाणा कसा लागला असेल कुणान ठाव. आज या गोष्टीचा काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू असं मनाला बजावत तिनं तात्पुरता हा प्रश्न पाल झटकावा तसा झटकून टाकला, काढून टाकला. संध्याकाळ झाली की रानामाळातनं माणसं घरी यायची. दमून भाकून यायची. हातपाय धुवून घडू घटका बसायची. दिवसभर मुकी असलेली पारध्यांची पालं संध्याकाळी गजबजून जायची. पारधिनींच्या बांगड्यांचा किनकिनाट व्हायचा. चुली पेटायच्या. तांबडा पिवळा जाळ जिव्हाळ्या चाटायचा. खरपूस भाकरींचा खमंग वास सुटायचा. तव्यात परतलेल्या रानभाज्यांचा ठसका पाल भरवून उठायचा. टकाऱ्यासारखी जाणती पोरं दिवसभर रानमाळ तुडवायची. ओढाकाठ पालता घालायची. पाखरांची कोटरी धुंडळायची. शिकार करायची. मधाची मधाळ पोळी काढायचे. मधाळनी तोंड चिकट व्हायची. या भटकंतीवर रात्री गप्पा टाकत बसायचे. पारधिनींनी हाक देता जेवणाची एकच धांदल उठायची. चतुराला कसं निहार वाटायचं. एखादं स्वप्न बघावं असं वाटत होतं. या सुखाला कुणाची दुष्ट लागू नये असं चतुराला वाटत होतं. पारध्याचं सुख ते काय, भाकर, कोरड्यास, अंगभर कपडा लत्ता, पण पारध्याच्या जातीला देव ते सुद्धा सुखानं मिळू देत नाही. काय मागटच्या जन्मीचं पाप म्हणून शान ही ह्या जन्माची फेड असे एक ना अनेक विचारांचं चक्र चतुराच्या डोक्यात फिरायचं. सगळ्या पारध्यांचा गोळामेळा बघून तिच्या जीवाचा मुटका व्हायचा. केरू नानाच्या राप्त्यात पारध्यांचा चांगलाच मेळ पडला. नाना पारध्यांवर खुश होता. 4 हातांनी वावरातलं नानाचं काम पाठीवर पडत होतं. का लोक पारध्यासनी चोर म्हणतात असं केरू नानाला नेहमी प्रश्न पडायचा. तो पारध्यांना वरचेवर आधार द्यायचा. मी हाय तुम्हासनी, कोण काय वाकडं करतंय ते बघू असं म्हणून तो पारध्यासनी धीर द्यायचा. असा टणका आधार भेटल्यानं पारध्यांच्या अंगावर मूठ मांस चढायचं. ते हारीन काम उरकायचे. पारधी असल म्हणून काय झालं, मी त्यासनी अंतर देणार नाही असं तो गाववाल्यांशी बोलायचा. तसे गाववाले चरफडायचे. पारधी काय तेच भाऊबंद लागते ती काय असं खाजगीत मागे एकमेकांशी बोलायचे.
नानाच्या तोंडावर बोलायची हिंमत नव्हती. शिवाय शंकर नानाचा पर्वतासारखा केरुणाला आधार होता. दमलेले पारधी मुर्दा पडावे तसे झोपी जायचे. चांदणी उगवली की जागी व्हायचे. श्रमाची श्रीमंती जाणल्याप्रमाणे त्यांचे हात नानाच्या मळ्यात, सातकीत, पंधरकीत, शंकरबामणाच्या पावात राबायचे. पारध्यांच्या राबणाऱ्या हातात नानाला श्रीहरी दिसायचा. पण पाहुण्या पारध्याचं पाल पडलं तसं निम्म्या रात्रीपर्यंत रडारड, कालवा ऐकू येऊ लागला. कधीकधी धराधरी, पळापळ, आरडाओरड ऐकू येऊ लागली. अहोरातचं किरुणाना मधूनच उठून बसायचा. पटका काढून उशाला ठेवायचा आणि आवाजाकडं कान देऊन काय चाललंय याचा कानोसा घ्यायचा. इची बायला वरसावं, काय करत्यात र ही पारधी अहोराचं, असं एखादं वाक्य मनाशीच मोठ्यानं उच्चारायचा. तशी हौसनानी म्हणायची, गप्प पडा बघू, पारद्यांच्या कालव्यानं नका लई विचार करू. तसं नाना म्हणायचा, अगं ही फिरस्ती जमात, त्यासनी ना जमीन ना जुमला, कंचा आधार ना फिदार, म्हणून शान काळजी वाटती या जरा. समद्या फिरतिमीचा भार व्हावा बघा तुम्ही. झोपेत जडावलेल्या आवाजात हौसनाने म्हणायचे. असे दोघात रोज संवाद झडायचे. रात्री रोज केरुणाना दर 2 तासांनी कातरलेली वैरण जनावरांना धष्टपुष्ट बैलांना घालायचा. तसा तो जागाच असायचा. मधूनच कधीतरी डोळा लागायचा. गडद झोपी जायचा. पुन्हा खाडकन जागा व्हायचा. अशी बघता बघता रात्र सरायची. 1.5 महिना झाला. राबता चालू होता. आता कुठं 4 दिवसात तो थंड झाला होता. खळीदळी झाली. 100-125 पोती माल वस्तीसमोरच्या पटांगणात येऊन पडला. ज्वारी, खपली, गहू, हरभरा, करडी, जवस, कारळं, बागायतातला कांदा, मका यांची पोती येऊन पडली. शंकरबामणाचं धान्य 5 बैलजोड्यांनी 2 दिवसात वाड्यात पोहोचतं केलं. लक्ष्मी काकींनी बैलांच्या पायावर पाणी घातलं. हळदी कुंकवांनी पूजा केली. नंदीला जुन्या प्रथेप्रमाणे औक्षण केलं. पुरणपोळीचा नैवेद्य 10 बैलांना खाऊ घातला. आलेल्या धान्याची धान्यलक्ष्मी म्हणून पूजा केली. लक्ष्मी काकींनी गाडीवानांना केरुणानाच्या घराबाराला पुरणपोळीचं जेवण दिलं. लहान धाकटी सर्वांची कमालाक्का आग्रह करून पुरणपोळ्या वाढत होती. रानामाळातली कामं थंडावली. कडब्यांची पसर अजून काळ्या वावरात तशीच पडून होती. एखादं अवकळ गाबणं आलं तर कडबा भिजणार होता. भिजला तर काळा पडणार होता. म्हणून बिगीनं ढेपण लावायचं काम तेवढं चालू होतं. जशी सुगी सरली तसा पालावरच्या पारध्यांचा कालवा वाढला. तशी नानाच्या मनाची अस्वस्थता वाढली. एक दिवस नाना चतुराला हाक मारली आणि विचारलं, अगं चतुरा, रातचं काय गोंधळ चालतोय पालावर? तशी सुस्कारा सोडत चतुरा म्हणाली, मी सांगूनी आणि तुम्ही ऐकूनी असं समद चाललंय बघा नाना. पाहुण्याचं पाला आलंय तसं हे असं चाललंय बघा. अगं पर कशा पाय म्हणायचं? त्यासनीच विचारा समद. माझ्या तर काय डोसक्यात बसत नाही बघा. तरी बी काय संद्रूप. तो पाहुणा म्हणतोय की माझ्या मालकानं म्हण कवा मानदेसात गाठ पडल्या वक्ताला तुझी पोरगी माझ्या नातवाला करून घेतो असं वचन दिलंय म्हणा. आर मग चांगलंच आहे की, द्या लगीन लावशान. इकतं सल्प नाही ती समद. तसं असतं तर म्या बी लगीन लावशान दिलं असतं की टकाऱ्याचं. पर मग अडतंय कशा पाय म्हणावं. ती फनकाऱ्याचं पाल. त्यांची मन खोडकाई देवी येती पाहुणीच्या अंगात. ती काय लगीन करायचं नाही म्हणती म्हण. ह्या पालावर पुरगी दिसायची नाही असं घुमुनशन सांगती या बघा. पर म्हणणं काय म्हणावं ह्या खोडकाईचं? नाना जरा साशंकित होऊन म्हणाला, देवीचं म्हणणं हाय ह्या पालावरची पारद्यांची वागणूक पारद्यावानी नाही म्हण. पारद्याच्या जातीला ह्यो बट्टा हाय म्हण. अशा वागण्यानं म्हण लेकीला सुख लागायचं नाही. आधी पारद्यावानी राहावं
मग मोहरं बघू लग्नाचं असं म्हणणं हाय खोडा काही देवीचं. माझ्या तर काय टकोऱ्यात शिरणा देवीचं म्हणणं. म्हणजे नेमकं काय सांग बरं चतुरा. अव नाना, म्हणजे पारधी म्हणल्यावर शिकार कराया पाहिजे, दुसरा डाव चोरी मारी करता आली पाहिजे, खून दरोडा डाका समधी आली पाहिजे तर पारधी म्हणायचं. चतुरानं केलेला उलगडा लख प्रकाश पडावा तसा डोक्यात शिरला. ताडकन नाना म्हणाला, म्हणजे माझ्या हिद तुझी पारधी चोरी करणार म्हण की. नाही नाही नाना, अव त्यांचं म्हणणं असल पर मी बदायची नाही आणि माझ्या वचनात गुंतल्या ती समधी पारधी. माझी पोरं जीव गेला तर असं करायची नाही ती. गेलं पाल उठून शान पाहुण्याचं तर जाऊ दे, एक नाही अशा 10 पुरी मिळतेला टाकाऱ्याला. पर नेकीनं वागणाऱ्या तुम्ही बिनघोरी राहावा. आता तू म्हणतीस म्हणून शान इसवास ठेवतो, नाहीतर ह्यो माल पडलाय चौफेर. जर इसवासाला तडा गेला तर माझ्या इकता वाईट नाही म्हणावं त्यासनी. ह्या परीस तुमचं तुम्ही आपलं बघा कसं. आभाळात तिकाटनं उगवलं. रात्र बरीच गडद झाली. सर्वदूर काळोख पसरला. ओढ्याकाठी टिटव्यांनी कोलाहल माजवला. शांततेत ते कर्कश ओरडणं अपशकुनी वाटत होतं. दूर कुठे पिंगळा किलबिलत होता. कुटुंसे घुबडांचे घुतकार ऐकू येत होते. वटवागळांचा ची 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 आवाज शांततेवर ओरखाडे ओढत होता. मांजरही हुकी आल्यासारखी नरडक खरडून आरडत होती. शुभावर अशुभाची सावली दाटत होती. बोलणं संपलं तसा केरुणाना उठला. त्यानं कराकरा वैरणीच्या 10-5 पेंड्या कातरल्या. भसाभसा गुरांपुढं विस्कटल्या. वैरण टाकताच दावणीचं धष्टपुष्ट बैल ताडकन उभी राहिली. वैरण खाऊ लागली. जनावरांच्या घाट्यांचा आवाज वरचेवर वाढत होता. चतुराच्या बोलण्यानं नानाच्या मनावर मळब आलं खरं, पण आजपर्यंतच्या पारध्यांच्या चांगल्या वागणुकीनं त्यानं ते झटकलं. पुन्हा मन गंगेच्या पाण्यासारखं शुद्ध झालं. एखादा त्यानं सोबोहार धान्याच्या पोत्यावरून आपली करडी नजर भिरभिवली. नाना खाटल्या बाजल्यावर पडला तसा त्याचा डोळा लागला. सध्या महाद्याची गुरगुरत वस्तीभोवती चक्रा चालू झाल्या. त्यांच्या जीवावर नाना निश्चिंत झोपला. चतुरा पालावर गेली. समोर चाललेला गोंधळ, पळापळ, आरडाओरड हताशपणे उघड्या डोळ्यांनी पाहत बसली. पारधीन म्हणून तिच्या हाती काळजी करण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. तिच्या लोक तिरंदाजा कधीच वांगाळ वागणार नव्हता तसं त्यानं त्याच्या मायला वचन दिलं होतं. त्या वचनावर भरवसा ठेवून चतुरा निवांत बसली होती. उद्या शंकर नानांच्या वाड्यावर बरंच काम होतं. वाड्यावर लगीनघाई चालू होती तर पारध्यांच्या पालावर इगीनघाई चालू होती. तशा कालव्यातच तिनं जमिनीवर अंग टाकलं. काळाच्या उदरात तिच्या नशिबी अजून कोणता भोग लिहिला होता कुणास ठाऊक. रसिक श्रोते हो, घात या कृष्णकांत कुलकर्णी लिखित कथेच्या अभिवाचनाचा 6वा भाग आपण ऐकलात. अभिवाचक होते श्री बाळासाहेब गोलांडे. आपल्याला हा भाग कसा वाटला, आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आम्ही आपल्या अभिप्रायाची वाट पाहत आहोत. ही मराठी कथा यूट्यूब चॅनलची निर्मिती आहे. धन्यवाद.